मायानगरी मुंबई से सटे नवी मुंबई के शिलफाटा से मानवता को शर्मसार करने वाला मामला सामने आया है। यहां मंदिर में आश्रय लेने वाली एक महिला के साथ 3 पुजारियों ने दुष्कर्म किया और उसके बाद महिला की हत्या कर दी। दरअसल महिला घर में झगड़ा होने के कारण शिलफाटा के गणेश घो मंदिर पहुंची थी। इस दौरान वहां मौजूद पुजारियों ने बारी बारी उसके साथ दुष्कर्म किया और उसकी हत्या कर दी। पुजारियों ने इस वारदात को अंजाम दिया है, इसका खुलासा पुलिस ने किया है। साधारण 2च्या सुमारास एक व्यक्ती पोलीस स्टेशनला त्यांनी माहिती दिली की गोळ गणपती आहे। गोळ गणपती म्हणजे जो पाईपलाईन रोड आहे आपला, त्या मंदिरापाशी एका महिलेची अर्धनग्न बॉडी पडलेली आहे। तर त्या माहितीच्या आधारावर मग आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तिकडे गेले। त्यांनी खात्री केली तर एक मृत अवस्थेत स्त्री तिथे आढळली, अर्धनग्न अवस्थेत होती आणि जी अनोळखी होती। तर पहिलं आमच्या पुढे आव्हान होतं की तिची ओळख पटवली। तर त्या दृष्टीने काम सुरू केल्यानंतर NRI पोलीस स्टेशन नवी मुंबईमध्ये आहे, तिथे ती एक मिसिंग दाखल होतं। तर त्या मिसिंगच्या आधारावर खात्री केली, तिचा नवराही आला होता आणि त्या महिलेचं नाव अक्षता म्हात्रे, वय 30 वर्ष आहे असं निष्पन्न झालं। आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आमच्या त्या माहितीच्या आधारावर तपास सुरू झाला। तर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेतली असता शनिवारी सकाळी ती 10:30-10च्या दरम्यान तिथं आलेली आम्हाला लक्षात आलं आणि दिवसभर ती तिथंच वर होती। त्यानंतर ती काही खाली आलेली नाही। त्यामुळं त्या मंदिरामध्ये जे लोक काम करतात त्यांच्यावर संशय बळावला। आमच्या DBच्या टीमनी त्यांना ताब्यात घेतलं आणि इंट्रोगेट केल्यानंतर त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे। तर याच्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। ही जी मृत महिला होती, त्यानंतर जे तपास झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मृत महिला घरामध्ये काहीतरी घरगुती वाद झाल्यामुळे घरातून निघून आली होती आणि या मंदिरामध्ये गेली होती। शनिवारी ती दिवसभर तिथंच थांबली होती आणि हे जे आरोपी लोक आहेत त्यांनीच तिला जेवण दिलं होतं, सकाळी पण आणि संध्याकाळी पण। रविवारी रात्री 12-1च्या दरम्यान त्यांनी तिला चहा दिला आणि चहामध्ये तिला गुंगीचं औषध टाकलं। गुंगीचं औषध म्हणजे भांगेचं औषध दिलं आणि त्याच्यानंतर मग तिच्यावर त्यांनी आळीपाळीने तिच्याबरोबर संभोग केलेला आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस ती शुद्धीत आली त्यावेळेस ते काय झालं त्यावेळेस कळालं, त्यावेळेस तिने मोठा प्रतिकार केला आणि त्यावेळेस त्यांनी तिला गळा होऊन आणि डोक्यात दगड मारून मारलेला आहे। तसंच लाथाबुक्याही तिला मारल्या। तर साधारण 4 ते 5च्या दरम्यान ही घटना घडली रविवारी पहाटे। रविवारी दिवसभर त्यांनीच त्या मंदिराजवळ जी एक खोली आहे तिथं तिची बॉडी ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळजवळ 24 तासानंतर तिने पहाटे 5च्या दरम्यान ती बॉडी जो मंदिराच्या इथं जो खड्डा आहे खाली तिथं नेऊन टाकली। तर जो व्यक्ती आम्हाला खबर दिला तो त्याच्या मिसेस मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला होता, त्यावेळेस त्याला ते निदर्शनास आले आणि त्यानंतर आम्ही 3 पथकं तयार केली होती तपासासाठी। मलिक साहेबांचं एक पथक होतं, संकेत शिंदे आणि महेश काळे यांच्या आधिपत्याखाली 3 पथकं करून तपास केला। तपासात पहिल्यांदा आम्ही त्या बॉडीची ओळख पटवली आणि त्याच्यानंतर इंट्रोगेशन करून तांत्रिक पुरावे गोळा करून हे 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। तर ते 3 आरोपींची नावं आहेत श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे। तर हे 3 हा श्यामकुमार शर्मा आहे तो राजस्थानचा आहे आणि मिश्रा आणि पांडे हे UPचे आहेत। त्या मंदिराचा जो म्हणजे नेहमी जो पूजा पाठ जो करतो तो बालकदास महाराज हा इतरही त्याची मंदिरं आहेत तिथं तो जात असतो आधीमध्ये। तर याला तिकडे जायचं होतं म्हणून या दोघांना त्यांनी UPवरनं बोलवलं होतं आणि ते जवळजवळ 5 तारखेपासून तिथं राहत होते आणि त्यांनी त्या रात्री तो हा प्रकार केलेला आहे। तर हा जो तपास केलेला आहे तो त्याच्यामध्ये माननीय CP साहेब आशुतोष डुंगरे साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण साहेब, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख साहेब, तर उत्तम कोळेकर ACP साहेब आणि सिनियर PI संदीपान शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे।
आणि तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. आमचे 3 पथकाचे जे प्रमुख आहेत, महेश काळे, अब्दुल मलिक आणि संकेत शिंदे या अधिकारी आहेत. तसेच हवालदार वसावे, राठोड, पवार, पाटील, आव्हाड, नंतर पोलीस नाईक बोराडे, खाडे, सोनावणे आणि माळी यांनी या तपासात तपास करून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सर, या गोशाळेमध्ये कोणी ट्रस्टी वगैरे आहे का ह्याच्यामध्ये? ते तपास चालू आहे. आणि ह्यांची पार्श्वभूमी काय सर? श्यामसुंदर आणि अजून तरी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी